टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. भेटली, आनंद आहे. अगदी उत्साहात सगळे कार्यकर्ते, माननीय मालकांच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सगळे लोक, सगळी जनताच एकदम उत्स्फूर्तपणे चांगल्या ताकदीने आज फॉर्म भरण्यासाठी मोहोळमध्ये आलोत आणि आम्ही फॉर्म भरलाय. आज काही नेते किंवा काही उमेदवार होते ते नाराज दिसत आहेत, त्यावर आपण काय सांगता? नाही असं नाराज असणार असं म्हणजे लोकनेते परिवार आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज वगैरे हा काय कुठला प्रकार नसतो. इथं आसपास तुम्ही बघताय सगळे आहेत इथं उपस्थित. तुमचं नरखेड जिल्हा परिषदमध्ये विजन काय? नरखेड जिल्हा परिषद मध्ये विजन रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, हे प्रामुख्यानं आमचे महत्वाचे प्रश्न आहेत. आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती, नोकऱ्या तर आम्ही हे करणार, पण रोजगार निर्मितीसाठी काय करता येईल याच्यावर आम्ही काम करू. आतापर्यंत आम्ही काम केलंय. डेअरीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल किंवा बेदाण्याच्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल, बऱ्या प्रकारे काम केलेलं आहे. महिलांच्या उद्योगासाठी काय असेल? महिलांच्या उद्योगासाठी ते पण प्रयत्न चालू आहेत. आमचे विचार करून आमचा जाहीरनामा येईल त्याच्यामध्ये आम्ही ते सगळं नमूद करू. तुमच्या विरुद्ध आज जे संतोष पाटील जी उभा आहेत, पण त्यांना तुम्हाला जड जाईल का? काय उमेश पाटील जी संतोष पाटील जी तुमच्या विरुद्ध उभा आहेत, ते तुम्हाला जड जातील का म्हणून? नाही जड जायचा असा विषय काय नाही. मी एक शेतकरी कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर, तरुण मुलावर भारतीय जनता पार्टीने आणि मालकांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. इथंच माझा विजय झालेला आहे. त्यामुळे जड जाण्याचा हा काय विषय नाही. तुमच्या मतदारसंघातले कोणते प्रश्न सोडवल्यावर जास्त भर असणार? मी आता सांगितलं, रस्ते, पाणी आणि वीज हे सगळ्यात महत्वाचे आमचे प्रश्न आहेत. याच्यावरच काम करणार आहे मी. त्यासोबत पण आपले साठे सर सोबत आहेत. काय सांगाल साहेब, आज जी उमेदवारी अर्ज भरला आहे, काय प्रतिक्रिया असणार? आज या ठिकाणी आम्ही 5 इच्छुक होतो, पण पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयावर आम्ही विश्वास ठेवून जे आमच्या लखन शिंदे यांना उमेदवारी दिली, ते इच्छुक दुसरे गोविंद पाटील आहेत, दुसरे इच्छुक बालाजी साठे आहेत, बाकी सगळेच आहेत. आणि एक तरुण चेहरा भारतीय जनता पार्टीने आमचे नेते राजन मालक यांनी या ठिकाणी आज नरखेड जिल्हा परिषदेतून हा नवीन चेहरा दिलाय. तर आम्ही सर्वजण लखन शिंदे यांच्या पाठीशी उभा राहून येणाऱ्या 5 तारखेला या मतदारसंघातून भरपूर मतदान देऊन 7 तारखेला विजयाचा जल्लोष या मार्केट कमिटीच्या समोर आम्ही करू, सर्वजण करू. नरखेड गटामध्ये उज्ज्वला ज्योत्स्नाताई पाटील हे फिरत होत्या, त्यांची चूक होते, पण ते आज नाराज आहेत आणि इथे पण दिसत नाहीत. त्यावर काय सांगाल आपण? नाही, जिल्हा परिषदची एक जागा आहे. इच्छुक आम्ही 9-10 जण होतो. सर्वांना काही पक्ष उमेदवारी देऊ शकत नाही. आमच्यातील आम्ही सर्वांनी मिळून एक तरुण चेहऱ्याचं नाव घेतलं आणि लखन शिंदेला पक्षानं आणि आदरणीय राजन मालकांनी उमेदवारी दिली. आम्ही कोण नाराज नाही. विजयासाठी तो आपल्याकडं काम कसं असणार आहे? विजयासाठी आमचं तर प्रथमतः बऱ्याच दिवसाखाली आमचा शिना भोगावती जोड कालव्याचं रेंगाळलेलं काम आहे. मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी आदरणीय राजन मालक 3 टर्म आमदार होते. बऱ्याच वेळी त्यांनी तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळातील मुख्यमंत्री असेल, सरकार असेल, त्यांनी आम्हाला निधी काय उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे तो विषय पेंडिंग आहे आणि आमच्या नरखेड भागातील जनतेचा तो महत्वाचा विषय आहे. कारण आज त्या भागातील तरुणांना नोकरी मिळू शकत नाही आणि शेतीला पाणी पण नाही. जर भविष्य काळात आमच्या त्या भागातील तरुणांना उभा करायचा असेल तर तो प्रकल्प सगळ्यात महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे आणि आजपर्यंत आपण पाहिलं मोठ्या प्रोजेक्टसाठी जो भरघोस निधी हा भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे. त्यामुळं भविष्य काळात आम्ही जरी आमचा उमेदवार जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे जरी असेल, तर आम्ही सर्वजण 19 गावातील सर्वजण ताकदीनं उभा राहून राजन मालकाच्या पाठीमागे लागून राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीमागे लागून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आणि भविष्य काळात या विषयावर प्रत्येक निवडणुकीत तोच विषय असतो की शिना भोगावती जोड कालवा आम्ही करू, प्रत्येक जण म्हणतं, पण या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत
हा विषय नसणार यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. सिन्हा भोगावती जे निधी आला आहे, संतोष पाटील म्हणतात मी आणला आहे आणि तुम्ही म्हणताय मी आणलाय, नेमकं को आणला आहे हे जनतेमधनं प्रश्न निर्माण नाही झाला आहे. काय सांगाल आपण? शिना भोगावती जोड कालव्याचा सर्वे फक्त झालेला आहे. अजून ती योजना काही मंजूर झाली नाही आणि त्यांनी निधी आणायचा विषयच नाही. जे आज निधी त्यांनी भरपूर आणला आहे, त्यामध्ये दवाखाना असेल किंवा शाळा असेल, त्यांचा निधी आणला आहे. ते म्हणतात ते मी आणला आहे. हा बरोबर आहे त्यांचं. नरखेड गावामध्ये त्यांनी निधी आणलेला आहे. नरखेड गाव हा जिल्हा परिषद गट नाही, फक्त त्यांच्या गावात आणलेला आहे. आणि त्यांच्या भावाला मागच्या 9 वर्षाखाली आम्हीच निवडून जिल्हा परिषद सदस्य केलं. त्यांनी त्यांचं काम केलंय. निधी आणला म्हणजे असं काही कोणावर उपकार केलेला नाही, फक्त एकाच गावात आणलेला आहे. बाकीच्या 19 गावासाठी त्यांनी काहीच केलं नाही. तसेच त्यासोबत पण इच्छुक उमेदवार होते, त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल आपण, इच्छुक उमेदवार होता, आपलं कसं असणार आहे? आम्ही इच्छुक उमेदवार होतो. आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार यशवंतराव माने यांच्या मार्फत जे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाली, आमच्या मतदारसंघामध्ये पण विजेच्या मोठ्या प्रमाणात कामं झाली, पाण्यासंदर्भात कामं झाली. ही कामं जनतेपर्यंत पोचवून जनतेचं मत परिवर्तन करून जेणेकरून आपण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल ह्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार होतो. एवढंच या ठिकाणी सांग. त्यासोबत पण इच्छुक उमेदवार आहेत. साहेब काय सांगाल, आपल्या प्रतिक्रिया काय असणार आहे? पाठिंबा तुमचा कसा असणार आहे? पाठिंबा भारतीय जनता पार्टी आदरणीय मालकावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या अपेक्षा ज्या होत्या त्यांनी सुचवलेल्या उमेदवाराला आम्ही पूर्णपणे सहकार्य करून त्यांना भरपूर मतांनी निवडून आणण्याचे काम करू. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.